मुलाखतीत सांगितलं की 1999लाच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनायचं होतं. तुमच्याकडे काही माहिती होती का? कारण तुम्ही मागील अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करताय. त्या काळात तसं झालं होतं. 95ची जी आमची सत्ता आली होती ती सत्ता त्या टायमाला प्रमोद महाजन असतील, माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचं जे काही एकमेकाबद्दलचं नातं होतं ती 95ची सत्ताही चालली. परंतु 99ची सत्ता येत असताना आपल्या हाती येते, आपल्या जवळ येते, परंतु आता मुख्यमंत्री कोण या फक्त आणि फक्त वादामुळं आलेली सत्ता. जे कमी पडत होते ते आमदार, अनेक आमदार त्यांना जॉईन झाले होते, अनेक आमदार. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु ती सत्तेची खुर्ची इतर ठिकाणी जाते. कदाचित गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते हे त्यांना सुद्धा त्या काळी सहन झालं नव्हतं. आणि सर्वांनी सांगितलं होतं तुम्ही गोपीनाथ मुंडेंना मुख्यमंत्री करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती. परंतु त्यावेळेला सुद्धा यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री आपण झालं पाहिजे ही लालसा होते आणि शिवसेना प्रमुखाचा या गोष्टीला विरोध होता. तुमचं म्हणणं आहे की गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होते त्याला कुठेतरी आतून विरोध होता? नक्की होता. हे जे अपक्षाची जुळवाजुळव केली ना ती गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली होती त्या टायमाला. मनोहर जोशी असेल, गोपीनाथ मुंडे असतील, नारायण राणे असतील, त्यांनी सुद्धा त्यावेळेला ती जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला छेद द्यायचं काम सुद्धा यांनी केलंय. संजय राऊत असं म्हणतात शिंदे अजित पवार फडणवीस यांनी कितीही टेम्पोवरून पैसे आणला लोक त्यांना मतदान करणार नाही. एक लक्षात घ्या, चुकून संजय पवारने हे संजय पवारच येतं त्यांचं नाव झालं तर पवार कुटुंबातलेच असल्यामुळं, परंतु संजय राऊतने हे तरी मान्य केलं की शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस असतील हे कार्यकर्त्याला सांभाळतात आणि त्यांना मदत देतात. मग टेम्पो भरून पैसे म्हणा की टेम्पो भरून त्यांना आणखी साहित्य म्हणा, काय जे असेल देण्याची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांची हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन वसुली करून मातोश्रीकडे पेट्या घेऊन जात आहेत. हे सगळ्या उमेदवाराला जरी विचारलं तरी ते मान्य करतील. संजय राऊत हा वसुलीसाठी येतोय. म्हणून तुम्ही इनकमिंग वाले आहात, आम्ही आउट गोईंग वाले आहोत. म्हणून तुम्ही पुन्हा पुन्हा त्या कार्यकर्त्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याचं खच्चीकरण करण्याचं काम करतायत. त्याच्याकडून आजही तुम्ही लुटून पैसे घेऊन मातोश्रीला जात आहेत, एवढं मात्र निश्चित आहे. ते बोलताना असंही म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी कितीही ठाम म्हणू द्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार. 35 नाही 48 जागा जिंकेल ती. संजय राऊत बोलला तर तुम्ही समजायचं की यांचं आता अस्तित्व संपलं. एकही त्याचं स्टेटमेंट दाखवा जे खरं ठरलेलं आहे, एकही भाकी सांगा त्याचं जे खरं ठरलेलं आहे. त्याला शुभ बोल नाऱ्या असंच म्हणावं लागल, परंतु हे असं कधी घडणं शक्य नाहीये. महायुती या ठिकाणी प्रचंड मतानं आणि जास्त सीट घेऊन निवडून येणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. उद्धव बोलताना एक म्हणाले की इलेक्शन कमिशन किंवा यांच्याकडून निकाल तुम्ही स्वतःकडून लावून घेतला, आता सुप्रीम कोर्टात आहे आणि प्रचंड तुमचा दबाव आहे म्हणून ते निकाल येत नाही. सुप्रीम कोर्टावर एवढा दबाव आहे, हायकोर्टावर दबाव आहे, मग केजरीवालला जामीन दिली कशी? त्याला तर जेलमध्ये ठेवायला पाहिजे होतं. केजरीवाल तर बाहेरून आता मोदींच्या विरोधात बोलायला लागलाय. लोकशाहीवर विश्वास न ठेवणारे हे लोक आहेत. न्यायालयाने घेतलेला निकाल आज केजरीवाल आले बाहेर आलेत, जामिनीवर आलेत बाहेर, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं. राजकारण हा भाग वेगळा असतो. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही हे यांच्या डोक्यातही नाही. घटनेचे दिलेले अधिकार हे न्यायालयाने त्यांच्या अधिकारानुसार वापरायचे, त्यांना स्वातंत्र्य आहे हे यांना माहीत नाही. आणि हेच लोक म्हणतात घटना बदलायला चालले. म्हणून हा विरोधाभासाचे जे काही स्टेटमेंट आहेत, न्यायालयावर अविश्वास दाखवणे याचा अर्थ असा होतोय तुम्ही ह्या लोकशाहीला मानत नाही. तुम्ही त्यांना औरंगजेबाचे फॅन म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते म्हणतात लक्षात ठेवा मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते तसे तुमचे कळस कापले. मराठ्यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले होते, तीच भूमिका आज आमची आहे. महाआघाडीचे जे नेते जे औरंगजेबाचं उदो करतायत त्यांचा कळस आता कापायची ही वेळ आलेली आहे. आणि हे काम महाविकास आघाडीचे जे करतायत त्याला उत्तर आम्ही युती म्हणून देणार आहोत.
मुख्यमंत्री सतत नाशिकला दौरे करतायत म्हणून संजय राऊत असं म्हणत की ही शेवटची धडपड चालू होते. कार्यकर्त्याला कसं जपायचं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. कार्यकर्त्याची काळजी कशी घेतली पाहिजे हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. म्हणून नाशिकच काय सर्वच मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री त्या पद्धतीने गेलेले. तुम्ही जर त्यांचा पूर्ण दौरा या लोकसभेचा जर पाहिला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान 2 वेळा तरी ते गेलेले आहेत. सभा कॅन्सल केल्या नाहीत. चक्रीवादळ येतंय, पावसाळा येतोय, जसं होतंय तसं होतंय म्हणून कारण दाखवून आपल्या सभा रद्द केल्या नाही त्यांनी. त्यांचीही तब्येत ठीक नाहीये तरी ते फिरतायत. याला म्हणतात कार्यकर्ता जपणं. आणि आमचा मुख्यमंत्री हे करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. राजकारणातले एकदम कच्चे मडके आहेत ते. नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका हरलो हे फडणवीस यांना माहीत नसावे असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आता लोकांची तुलना कुणाची करतायत. एखाद्या दलालांच्या तोंडी अशी वाक्य ना त्याला शोभा देत नाही. सुपारी बहादर लोकांनी राजकारणावर बोलू नये. एक देवेंद्र फडणवीसला या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही स्थान आहे ते तुमच्यासारख्या बिंडोक माणसाला कळायचं नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्या पद्धतीने पक्षाची मजबूती कशी करतायत हे अख्खं उभा महाराष्ट्र पाहतोय. आणि पक्षाची इज्जत तुम्ही कशी घालवतायत हा सुद्धा अख्खा महाराष्ट्र पाहतोय. म्हणून इज्जत वाढवणारा माणूस एकीकडं आणि इज्जत घालवणारा माणूस एकीकडं. त्यांनी असे स्टेटमेंट करणं म्हणजे मूर्खाच्या नंदनवनात वावरल्यासारखं आहे. 17 तारखेला महाविकास आघाडी सभा पार पडते मुंबईत. त्या सभेला अरविंद केजरीवाल देखील राहणार आहे. आता यांना सगळ्यांची गरज लागेल. उद्या ओएसीला बोलून घ्या, फारुख अब्दुल्लाला बोलून घ्या आणि त्यांच्याबरोबर सभा करा. कारण की तुमचं म्हणणं ऐकायला आता महाराष्ट्राची जनता तयार नाही हे अनेक तुम्ही घेतलेल्या सभेमधून दिसून आलेलं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या सभेला आता खालून जोपर्यंत त्याला म्हणतात लावत नाही, बांबू लावत नाही तोपर्यंत तुमची सभा योग्य होणारच नाही असं एकंदर चित्र आहे. म्हणून ही तुमची अखेरची घरघर आहे आणि ती हे 17 तारखेला संपणार आहे. मोदी जर पुन्हा सत्तेत आले तर उद्धव ठाकरे यांच्यासह बडे नेते तुरुंगात जाऊ शकतात असं मोठं विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं. अरविंद केजरीवालांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे हा त्यांचा असलेला अंदाज आहे. परंतु राजकारणामध्ये वैयक्तिक दुश्मन ठेवून कोणती कारवाई केली जात नाही. जर तुम्ही त्या काही प्रकरणात दोषी असाल तर निश्चित तुरुंगात जाल एवढं मात्र नक्की आहे. थँक्यू.